श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी समर्थांच्या कृपेने आज आपण पाहणार आहोत कुंभ राशीचं भविष्य. हे भविष्य आहे तुमच्यासाठी जे कुंभ राशीत जन्मले आहेत. स्वामी समर्थांच्या कृपाआशीर्वादाने आज आपण फक्त राशींचं भविष्यच नाही तर जीवनातील दिशा, संधी आणि आव्हानं सगळं सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे या व्हिडिओला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या ज्ञानगुरू चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्हाला असेच रोज राशी भविष्याचे व्हिडिओ पाहायला मिळतील. चला तर मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं आपण पाहणार आहोत ग्रह ताऱ्यांबद्दल. आजचा दिवस कुंभ राशीच्या जातकांसाठी खगोलशास्त्रीय दृष्टिकोनातून फारच महत्त्वाचा आणि काही प्रमाणात निर्णायक ठरू शकतो. कारण आजच्या दिवशी ग्रहांची जी स्थिती आहे ती तुम्हाला काही नवीन शिकवण देण्याची शक्यता दर्शवत आहे. शनी महाराज सध्या कुंभ राशीत स्थित असून ते तुमचे राशी स्वामी असल्यामुळे त्यांचा प्रभाव तुमच्या प्रत्येक क्षेत्रावर खोलवर जाणवतो. याशिवाय चंद्र, सूर्य, मंगळ, बुध आणि गुरु हे सगळं ग्रहसुद्धा त्यांच्या विशिष्ट राशीतून तुमच्या जीवनात विविध प्रकारचे परिणाम घडवून आणत आहेत. सर्वप्रथम बोलूया शनी ग्रहाबद्दल. शनी हा कर्माचा ग्रह आहे. तो जेवढा कठोर वाटतो तेवढाच न्यायप्रियसुद्धा आहे. कुंभ राशीमध्ये असलेल्या शनीने तुमच्या जीवनात काम करण्याची एक विशेष ऊर्जा निर्माण केली आहे. शनीने तुम्हाला चिकाटी, मेहनत आणि स्थिरता दिली आहे. सध्या शनीने तुम्हाला पहिल्या स्थानात म्हणजेच स्वस्थानात स्थान घेतलं आहे. यामुळे तुमचं आत्मभान जागृत होणार आहे. स्वतःबद्दल अधिक विचार करण्याची, जीवनात नेमकं काय हवं आहे यावर लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे. शनीची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या दृष्टी शनीची तृतीय, सप्तम आणि 10व्या घरावर दृष्टी आहे. तृतीय स्थान म्हणजे तुमचं धैर्य, संवेदनशील आणि छोटेसे प्रवास. सप्तम म्हणजे जोडीदार, भागीदार, विवाह आणि किंवा दैनंदिन व्यवहार. आणि 10वं म्हणजे करिअर, प्रतिष्ठा आणि सामाजिक स्थान. त्यामुळे या सर्व क्षेत्रांमध्ये काही बदल किंवा शिक्षण तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकते. विशेषतः तुमच्या कामाच्या पद्धतीमध्ये शिस्त आणण्याची आणि दीर्घकालीन योजनेवर लक्ष केंद्रित करण्याची संधी शनी देणार आहे. गुरुग्रह जो सध्या तुमच्या 11व्या स्थानात म्हणजे लाभ स्थानात आहे तो फारच शुभ परिणाम देणार आहे. 11वं स्थान म्हणजे इच्छा, आकांक्षा, मित्रपरिवार आणि उत्पन्नाचे मार्ग. गुरुची येथे उपस्थिती याचा अर्थ असा की तुम्ही जे काही मनात ठरवलं आहे हे पूर्ण होण्याची शक्यता खूपच जास्त आहे. तुम्हाला चांगल्या लोकांचा सहवास मिळेल. चांगले सल्लेगार, मदतीसाठी तयार असलेले मित्र आणि उत्तम मार्गदर्शन यामुळे तुमचं मनोबल अधिक वाढेल. सूर्य सध्या वृषभ राशीत म्हणजेच तुमच्या 4थ्या घरात आहे. 4थं घर हे आई, घर, वाहन आणि अंतर्मनाशी संबंधित आहे. सूर्य इथे असल्यामुळे तुमचं मन घराकडे अधिक झुकलेलं राहील. कदाचित तुम्हाला घरातील वातावरणात बदल घडवून आणावासा वाटेल. आईशी जोडलेल्या भावनिक नात्यांमध्ये थोडा तणाव निर्माण होऊ शकतो. पण सूर्य एक सशक्त ग्रह असल्यामुळे तुम्हाला याचा सकारात्मक उपयोग करून घेतला पाहिजे. घरसंपत्तीशी संबंधित काम पूर्ण करण्यासाठी योग्य वेळ आहे. चंद्र सध्या मीन राशीत म्हणजे तुमच्या 2ऱ्या घरात आहे. 2रं घर हे वाणी, कुटुंब, साठवलेली संपत्ती आणि शिक्षण यांच्याशी निगडीत आहे. चंद्र हे मनाचे प्रतीक आहे आणि तेव्हा तो 2ऱ्या घरात असतो तेव्हा तुम्ही तुमच्या कुटुंबियांसोबत भावनिकपणे अधिक जोडलेले असता. तुमचं बोलणं सौम्य, प्रभावी आणि लोकांना आकर्षित करणारा असेल. आर्थिक विचारसरणीत थोडा भावनिक आणि भाग प्रभावात पकडलेला असतो. म्हणूनच कोणतीही आर्थिक निर्णय घेण्याआधी थोडा विचार करा. मंगळ आणि बुध या 2 ग्रहांचा संयोग सध्या तुम्हाला 4थ्या घरात दिसतोय आणि हे संयोजन विचारांमध्ये ऊर्जा निर्माण करतं. मंगळ देतो साहस आणि कृतीची प्रेरणा तर बुध देतो शहाणपणा आणि विचारपूर्वक कृती करण्याची क्षमता.
हे दोन्ही ग्रह एकत्र आल्याने आजच्या दिवशी तुम्ही घरगुती गोष्टींबाबत काही निर्णय घेऊ शकता. मानसिक गोंधळ असू शकतो, पण तो चांगल्या सल्ल्याने सुटू शकतो. घरात शांतता आणि निर्णय क्षमतेचा समतोल राखणं महत्त्वाचं ठरेल. राहू आणि केतू हे छायाग्रह आहे आणि यांचा परिणाम सूक्ष्म पण खोलवर असतो. सध्या राहू तुमच्या 3ऱ्या घरात आहे, त्यामुळे तुमचं धाडस वाढेल, समाधानशैली प्रभावी बनेल. पण बोलताना थोडं विचारपूर्वक बोला, कारण राहू भ्रम निर्माण करतो. केतू 9व्या घरात असून धार्मिकतेकडे ओढ वाढवतो. आज तुम्हाला गुरु किंवा आध्यात्मिक ग्रंथांमध्ये रस वाटेल. ग्रहस्थितीचा हा प्रभाव वेगवेगळ्या लोकांवर वेगवेगळ्या प्रकारे पडतो, हे लक्षात ठेवायला हवं. ज्यांच्या कुंडलीत शनी अनुकूल आहे त्यांना आजच्या दिवशी नवा आत्मविश्वास आणि सशक्तता जाणवेल. पण ज्या शक्तींना शनी अशुभ आहे त्यांना थोडी अडचण येऊ शकते. त्यामुळे सध्या शनीला प्रसन्न ठेवण्यासाठी शनिवारी काळवस्त्र दान करणे, तेलाचं दान करणे किंवा ओम शै शैनेश्वराय नमःचा मंत्र जाप करणे अत्यंत लाभदायक ठरेल. आजचे ग्रह स्पष्ट सांगतात की तुम्ही तुमच्या कर्मावर भर द्याल तर यश तुमचं नक्कीच होईल. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात अडचणी आल्या तरीही त्या शिकवण म्हणून स्वीकारा. तुम्हाला कोणत्याही बाबतीत शॉर्टकट घेण्याची आवश्यकता नाही. गुरुची कृपा आहेच, पण शनीची शिस्त देखील तितकीच गरजेची आहे. त्यामुळे संयम बाळगा, श्रम करा आणि प्रामाणिक राहा. नशीब तुमच्या पाठीशी उभं राहील. आता आपण दुसरं पाहणार आहोत आरोग्याबद्दल. आजचा दिवस आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या लोकांसाठी मिश्र परिणाम देणारा आहे. जेव्हा आपल्याला ग्रहांची स्थिती सांगते की काही गोष्टींकडे विशेष लक्ष द्यायला हवं, तेव्हा ती भविष्यवाणी नसून एक प्रकारचं सावधतेचं मार्गदर्शन असतं. सध्या तुमच्या राशीमध्ये शनी स्थित आहे आणि शनी हा दीर्घकालीन प्रभाव देणारा ग्रह मानला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी आणि पुढील काही काळात तुमचं आरोग्य यशस्वी आणि निरोगी ठेवण्यासाठी नियमित दिनचर्या आणि मानसिक स्थैर्य यावर भर देणं आवश्यक आहे. शनीचा प्रभाव शरीराच्या हाडांच्या रचनेवर, सांध्यांवर आणि मज्जासंस्थेवर खोलवर पडतो. त्यामुळे आजच्या दिवशी किंवा जवळच्या काळात सांधेदुखी, पाठदुखी, गुडघे दुखणं, मणक्याची जळजळ किंवा काही वेळा थकवा जाणवणं हे लक्षण जाणवू शकतात. विशेषतः ज्यांना आधीपासून या प्रकारची त्रासदायक समस्या आहे आणि आज शरीराला पूर्ण विश्रांती देणं गरजेचं आहे. ऑफिसमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी लांब वेळ एका स्थितीत बसणं किंवा उभं राहणं टाळा. या दिवशी मानसिक स्वास्थ्याकडे विशेष लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे, कारण तुमचं मानसिक आरोग्याचं शारीरिक आरोग्याचं मूळ आहे. चंद्र सध्या तुमच्या 2ऱ्या घरात आहे, त्यामुळे तुम्ही भावनिकदृष्ट्या जरा संवेदनशील झालेले असाल. एखाद्या छोट्या गोष्टीवरून मनाला लागणं, भावनांना आक्रोश करणं किंवा स्वतःशीच नाराज राहणं हे आजच्या दिवशी अधिक जाणवू शकतं. त्यामुळे मन शांत ठेवण्यासाठी ध्यानधारणा, श्वसन साधना किंवा संगीत संग ऐकणे यामुळे निर्मळ निसर्गात थोडा वेळ घालवणं हे उपयुक्त ठरेल. अन्न आणि आहार याबाबतही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. बुध ग्रह आणि मंगळ यांचे प्रभाव 4थ्या घरात असल्यामुळे पचनतंत्रावर थोडासा दबाव जाणवेल. त्यामुळे गरम, तळलेलं, तेलकट किंवा मसालेदार पदार्थ आज टाळावेत. पाणी अधिक प्या. आहारात संयुक्त आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. सकळ फळ, भाज्या, ताजा आहार यामध्ये तुमचं शरीर आणि मन दोन्ही हलकं वाटेल. सध्याचा काळ डिटॉक्ससाठी अतिशय योग्य आहे. आयुर्वेदाच्या दृष्टीने पहाटे लिंबू पाणी, आल्याचं काढा किंवा हळदीचं दूध यावर वापर केल्यास शरीरामध्ये संचित झालेली विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत होईल. विशेषतः थकवा, अंगाला जडपणा जाणवणं किंवा सकाळी उठल्यावर फ्रेश वाटत नसणं अशा लक्षणावर हे उपाय फार उपयुक्त ठरतात. तुम्ही जर नियमित व्यायाम करत असाल तर काही प्रमाणात बदल करावा लागेल. शरीराला जास्त दमून होईल असे व्यायाम जसे की वजन उचलणं, दीर्घ धाव किंवा अतिशय कठीण योगासन टाळावेत. याऐवजी स्ट्रेचिंग, सूर्यनमस्कार, प्राणायाम किंवा हलका चालण्याचा व्यायाम अधिक फायदेशीर ठरेल. योगासने विशेषतः मेंदू आणि
माझ्या संस्थेच्या संतुलनासाठी उपयुक्त आहेत आणि त्याचा थेट परिणाम मानसिक शांततेवर होतो. झोप ही आरोग्याची खरी गुरुकिल्ली आहे. सध्या ग्रहस्थिती तुम्हाला थोडीशी अस्वस्थ ठेवू शकते, विशेषतः रात्री झोप येण्यात अडथळा येण्याची शक्यता आहे. झोपेआधी मोबाईल, टीव्ही किंवा स्क्रीनशी संबंधी कमी करा. हलकी झोपवणारी आयुर्वेदिक औषधं किंवा गोड शांत संगीत ऐकणं उपयोगी पडेल. झोपेसाठी ब्राह्मी, शंखपुष्पी यांसारख्या औषधांचा वापर डॉक्टरांच्या सल्ल्याने करता येईल. या कालावधीत तुम्ही मानसिक आणि भावनिक आरोग्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. केतू 9व्या घरात आहे, त्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक विचारांची ओढ निर्माण होईल. यातूनच मानसिक संतुलन मिळते. रोज सकाळी किंवा संध्याकाळी 10 ते 15 मिनिटं स्वामी समर्थांचे नामस्मरण, स्तोत्र पठण किंवा एखादा सकारात्मक मंत्र जसे ओम नमः शिवाय किंवा श्री स्वामी समर्थ याचा जप करत राहा. या सध्या क्रियेमुळे तुमचं मन शांत राहील आणि रोगप्रतिकारशक्ती वाढेल. मित्रांनो, आरोग्य म्हणजे फक्त आजार नसणं नव्हे, ते म्हणजे शरीर, मन आणि आत्मा यांचं संपूर्ण समतोल. तुम्ही फिजिकली तंदुरुस्त असाल, पण जर मन निराश, चिडचिड किंवा विचारांनी भरलेलं असेल तर तेही एक प्रकारचं आरोग्य बिघडणं आहे. त्यामुळे आज तुम्हाला केवळ शरीराची काळजी घ्यायची नाही, तर आत्मिक आणि मानसिक शांती टिकवण्यासाठीही छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायला हवा. नैसर्गिक उपचार पद्धतीवर विश्वास ठेवा. आज हळद, आपल्याचा काढा, त्रिफळा, तुळस, गवती चहा आणि लिंबू यांसारख्या घरगुती उपचारांनी तुमचं शरीर सुधारू शकतं. अन्नावर लक्ष देणं, पुरेशी झोप, सकारात्मक विचार आणि एक साधा पण अनुशासित दिनक्रम हे आरोग्य राखण्याचं गुपित आहे. दिवसाचा मंत्र आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. मी माझ्या शरीराची, मनाची आणि आत्म्याची काळजी घेतो. हे वाक्य दिवसातून 5 वेळा स्वतःशी बोला. हे तुमचं मानसिक क्षेत्र मजबूत करेल. आता आपण तिसरं पाहणार आहोत करिअरबद्दल. आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी करिअरच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण वळण घेणारा ठरू शकतो, कारण ग्रहांची स्थिती तुमच्या 10व्या म्हणजेच कर्मभावात प्रभाव टाकत आहे. सूर्य आणि बुध एकत्रितपणे तुमच्या कर्मस्थानी बसले आहेत आणि त्यांच्या योगामुळे एक नवा आत्मविश्वास, नवा विचार आणि निर्णय क्षमता तुमच्या अंगी जागृत होऊ लागली आहे. पण हे लक्षात ठेवा, प्रत्येक संधीसाठी धैर्य, संयम आणि योजनेचा आग्रह आवश्यक असतो. कुंभ राशीचा स्वभाव सहसा स्वतंत्र विचार करणारा आणि नवे प्रयोग करणारा आणि काहीसे हटके असतो. त्यामुळे करिअरमध्ये तुम्ही नेहमीच पारंपरिक मार्ग टाळून काही वेगळं करण्याचा प्रयत्न करत असता. आज तुम्हाला त्या प्रयत्नाची काही सकारात्मक फळ मिळू शकतात, विशेषतः जर तुम्ही स्वतंत्र व्यवसाय, डिजिटल काम, फ्रीलान्सिंग, लेखन, सर्जनशील क्षेत्र किंवा संशोधन यामध्ये असाल तर आजचा दिवस एखादी चांगली कल्पना पुढे नेण्यासाठी प्रेरणा देईल. जर तुम्ही नोकरीमध्ये असाल तर आजच्या वरिष्ठांच्या नजरेत येण्याची संधी आहे. आज एखाद्या प्रेझेंटेशन, रिपोर्ट किंवा मीटिंग्समध्ये तुमच्या बोलण्याचं महत्त्व दिलं जाईल. पण त्यासोबतच एक गोष्ट लक्षात ठेवा, संवादामध्ये स्पष्टता ठेवा. बुध ग्रह काही प्रमाणात भ्रम निर्माण करू शकतो, त्यामुळे तुमचं म्हणणं नेमकं पोचतंय का हे लक्षात घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर आजचा दिवस इंटरव्ह्यू किंवा अर्ज पाठवण्यासाठी अनुकूल आहे. सूर्य आणि बुधच्या अनुकूल दृष्टीनं तुमचं नाव चांगल्या पद्धतीनं समोर येईल. विशेषतः जर तुम्ही IT, बँकिंग, शिक्षण, सायन्स किंवा सोशल मीडिया यांसारख्या क्षेत्रात काम शोधत असाल तर एखाद्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत संधी मिळण्याची शक्यता आहे. जुने संपर्क पुन्हा ऐकायला येणं आणि LinkedIn प्रमाणे नेटवर्किंग प्लॅटफॉर्म वापरणं उपयोगी ठरेल. या काळात एक गोष्ट महत्त्वाची आहे, स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास असावा. अनेकदा तुम्हीच एकाच वेळी बऱ्याच गोष्टींचा विचार करता आणि त्यामुळे गोंधळ निर्माण होतो. पण आत्ता वेळ आहे फोकस ठेवण्याची. एक दिशा ठरवा आणि तिच्यावर काम करा. कोणत्याही क्षेत्रात स्थैर्य मिळवण्यासाठी चिकाटी, मेहनत आणि सातत्य यांना पर्याय नाही. काही लोकांसाठी आजचा दिवस अचानक नवीन जबाबदारी घेऊन येऊ शकतो. कदाचित वरिष्ठ तुमच्याशी एखादा महत्त्वाचा प्रोजेक्ट देतील किंवा सहकाऱ्यांची अनुपस्थितीमुळे तुम्हाला एखादी मोठी जबाबदारी पार पाडावी लागेल. ही गोष्ट तुम्हाला सुरुवातीला थोडीशी भीतीदायक वाटेल, पण हे संधीचं रूप आहे. त्यातून तुमच्या कामगिरीची खरी ओळख निर्माण होईल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस गुंतवणूक, नवीन सौदे किंवा व्यवसाय वाढीसाठी सकारात्मक आहे. विशेषतः जर तुम्ही ऑनलाईन व्यवसाय, ई-कॉमर्स, एज्युकेशन प्लॅटफॉर्म
कंटेंट क्रिएशन किंवा कन्सल्टिंगमध्ये असाल तर तुमचे प्रयत्न यशस्वी होण्याची शक्यता आहे. जुन्या क्लायंटकडून परत ऑर्डर येणं, नवीन भागीदारीची ऑफर मिळणं किंवा सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळणं या गोष्टी आज शक्य आहेत. यशाच्या वाटेवर चालताना स्पर्धा हा भाग हमखास येतो. तुमच्याच ऑफिसमध्ये किंवा व्यवसाय क्षेत्रात काही लोक तुमच्या यशाकडे पाहून तुमच्यावर टीका करू शकतात व तुमच्या मार्गात अडथळे निर्माण करू शकतात. पण लक्षात ठेवा, आकाशाकडे झेप घेणाऱ्या पाखराला कधी खाली बघून उडता येत नाही. त्यामुळे नकारात्मक गोष्टींना दुर्लक्ष करा. तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. प्रत्येक दिवशी सुधारणा करायची आहे असं ठरवा. तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील अशी काही गोष्टी सूत्र आजच्या दिवशी उपयोगी ठरतील. पहिल्या दिवसाची सुरुवात नियोजनाने करा. आजचं कोणती कामं करायची आहे त्याची यादी बनवा. दुसऱ्या कृतीवर भर द्या. विचारांपेक्षा कृती महत्त्वाची आहे. वेळ वाया घालवणं टाळा. तिसरं, नेटवर्किंग वाढवा. ओळखीतील लोकांशी पुन्हा संपर्क करा. यशस्वी संधी कधी तुटून येईल सांगता येत नाही. चौथं, स्वतःचा यशाचा आदर करा. लाजून बसू नका. ते मिळवलं आहे त्याचा आत्मविश्वास ठेवा. पाचवं, नवीन कौशल्य शिका. एखादा ऑनलाईन कोर्स, सर्टिफिकेट प्रोग्राम किंवा नवीन भाषा शिकणं सुरू करा. आजचा दिवस स्वतःवर विश्वास ठेवण्याचा आहे. करिअर ही फक्त एक नोकरी किंवा व्यवसाय नाही तर तुमचं आयुष्य घडवणारी गोष्ट आहे. त्यामुळे जे काम तुम्ही करता ते संपूर्ण निष्ठेने, सकारात्मक ऊर्जेने आणि समाधानानं करा. स्वामी समर्थांचा एक विचार येथे अत्यंत उपयुक्त वाटतो. जो मनुष्य मेहनतीने काम करतो तो कधीच रिकामा राहत नाही. या वाक्याला मनापासून स्वीकारा. स्वामींचं नामस्मरण करा आणि त्यांच्या कृपेने तुमच्या करिअरमध्ये आजपासून नवीन उंची मिळेल यात शंका नाही. आता आपण चौथं पाहणार आहोत धन लाभाबद्दल. आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या एक नवीन श्वास घेऊन येणारा ठरू शकतो. ज्याप्रमाणे तुमचं ग्रहमान सध्या सक्रिय झालं आहे, विशेषतः शुक्र आणि गुरु ग्रहाची अनुकूलता, त्यामुळे आर्थिक प्रवाहात काही प्रमाणात सुधारणा दिसून येईल. गेल्या काही दिवसांपासून आर्थिकदृष्ट्या जे अडथळे दिसेल त्यामुळे खर्चाचं भार, उधारे किंवा पैशाच्या कमतरतेमुळे मनात निर्माण झालेली चिंता होती ती हळूहळू दूर होताना दिसेल. पण त्यासाठी काही गोष्टीचं भान राखणं तुम्हाला खरंच काहीतरी सापडून देईल. त्यामुळे आता पाहिलं तर आजच्या दिवशी एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. कदाचित काही लोकांनी काही महिन्यापूर्वी केलेल्या म्युच्युअल फंड, शेअर बाजार किंवा डिजिटल प्लॅटफॉर्मवरील गुंतवणुकीतून काही सकारात्मक फळ मिळू शकतात. या गोष्टी अजूनपर्यंत स्थिर होत्या त्या अचानक हालचाल होईल आणि त्याचा थेट फायदा तुमच्या खात्यात जमा होईल. हे पाहता आर्थिक नियोजनाच्या बाबतीत तुम्ही जर थोडं सातत्य ठेवलं तर भावनिकदृष्ट्या भविष्यातील अनेक समस्या टळू शकतात. काही कुंभ राशीचे लोक, विशेषतः जे व्यवसायात आहेत, त्यांच्यासाठी आजचा दिवस एक दिलासादायक बातमी घेऊन येईल. जर तुम्ही सतत प्रयत्न करत असाल आणि कामात पारदर्शकता, गुणवत्ता यावर भर दिला असेल तर जुने क्लायंट परत येऊ शकतात किंवा नवीन करार मिळू शकतो. यामुळे तुमच्या कॅशफ्लोमध्ये स्पष्ट बदल दिसेल. पण तो एक लक्षात ठेवा, पैशाचा योग्य वापर आणि शिस्तबद्ध खर्च हेच आर्थिक स्थैर्याचे मूळ आहे. दुसरीकडे ज्या कुंभ राशीच्या लोकांनी नुकतीच नवीन नोकरी स्वीकारली आहे यांना आजच्या दिवशी ॲडव्हान्टेज, बोनस किंवा कोणत्याही स्वरूपात अतिरिक्त धनप्राप्ती होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर जर तुम्ही आपल्या कामाच्या गुणवत्तेमुळे वरिष्ठांच्या नजरेत आला असाल तर आर्थिक पदोन्नतीचे संकेतही मिळू शकतो. तुमचं चक्रग्रह हे देखील सूचित करत आहे की आज कदाचित तुम्हाला पैशाच्या बाबतीत एखाद्या जबाबदारीचा सामना करावा लागेल, जसं की एखाद्या नातेवाईकाला मदत करणं, कोणाचा तरी जुना उधार परत करणं किंवा अचानक आलेला खर्च. पण चिंता करू नका, कारण या खर्चामागे सकारात्मक कारण आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जे दिलं जातं तेच दुप्पटीनं परत येतं. त्यामुळे योग्य ठिकाणी दिलेला पैसा हे भविष्यातील आशीर्वादाचं बीज आहे. घरगुती अर्थव्यवस्थेमध्ये तुम्ही जर थोडंसं सजग राहिलात तर आजच्या दिवसात बऱ्याच गोष्टी सुरळीत होतील. घर खर्च, EMI किंवा इतर खर्च यांचं तुम्हाला योग्य नियोजन केल्यास महिन्याचा अखेरचा भाग सहज पार पडू शकतो. काही कुंभ राशीचे लोक आज एखादी वस्तू खरेदी करण्याचा विचार करू शकतात, जसे की मोबाईल, लॅपटॉप किंवा घरातील आवश्यक वस्तू. हे खर्च गरजेपुरते असतील तर ठीक, पण फक्त हौसेपोटी होणारे अनावश्यक खर्च टाळले तर आर्थिक स्थैर्य राहील.
आजचा दिवस तुमच्यासाठी एक आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे. माझे पैसे कुठे जात आहेत, काय गरज आहे का आणि काय टाळता येईल याचा विचार केल्यास तुम्ही केवळ पैसे वाचवणारच नाही तर तुम्हाला आर्थिक आत्मविश्वासही मिळेल. जर शक्य असेल तर आज एक छोटंसं बजेट बनवा, महिन्याचे खर्च लिहून ठेवा. अशा लहानशा सवयीमुळे पुढे जाऊन मोठ्या अडचणी टळू शकतात. काही कुंभ राशीचे लोक नवीन उत्पन्नाच्या स्रोतांचीही आज शोधाशोध करतील. एखादा साईड बिझनेस सुरू करण्याची कल्पना डोक्यात येईल. यूट्यूब, ऑनलाईन टीचिंग, फ्रीलान्सिंग किंवा कोणतं तरी स्किल आधारित काम सुरू करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आज टाकाल. ही गोष्ट फार चांगली आहे, कारण सध्याच्या युगात एकाच उत्पन्नावर अवलंबून राहणं धोकादायक ठरू शकतं. स्वाभिमानानं किंवा स्वतःच्या श्रमावर आधारित आर्थिक उत्पन्नासाठी आजपासूनच दिवस सुरुवात करण्याची योग्य आहे. त्याचप्रमाणे ज्या लोकांना कर्जाची गरज आहे त्यांच्यासाठी हे ग्रह अनुकूल आहेत. जर गरज खरी आणि कारण स्पष्ट असेल तर बँक किंवा फायनान्स कंपनी तुमचं ऐकू शकते. पण उगाच कर्ज घेऊन चैन या चुकीच्या विस्तृतीसाठी सावध राहा. प्रत्येक घेतलेल्या पैशामागे जबाबदारी असते आणि ती समजूनच घेतलेला निर्णय भविष्य सुरक्षित करतो. जर एखादे तुमच्याकडून पैसे उधार घेतले असतील आणि तुम्ही ते परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत असाल तर आजच्या दिवशी संवाद साधणं फायदेशीर ठरू शकतं. तुम्ही योग्य शब्दापेक्षामध्ये शांततेमध्ये नम्रतेने बोललात तर संबंधित व्यक्तीची मानसिकता बदलू शकते. गरज भासल्यात एखाद्या मध्यस्थ व्यक्तीची मदत घ्या, पण त्या व्यक्ती वैयक्तिक संबंध बिघडणार नाहीत याची दक्षता घ्या. आजच्या दिवशी कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना स्वामी समर्थांचे स्मरण करा. तुमचं अंतःकरण काय सांगतं याकडे लक्ष द्या. काही वेळा लोक आपल्याला मन स्पष्ट संकेत देत असतात, पण आपण ऐकत नाही. म्हणून काही मोठी गुंतवणूक, जमीन, जुमला, शेअर्स आणि सहकारी व्यवसाय सुरू करताना आज शांतपणे विचार करा. संध्याकाळनंतर निर्णय घ्या, कारण त्यावेळी चंद्राची स्थिती अधिक स्पष्टता देणारी असेल. शेवटी ही एक भावनिक एक सत्य गोष्ट आहे. पैसा म्हणजे केवळ नोटा नाहीत. पैसा म्हणजे तुमचं श्रम, तुमचं वेळ, तुमचं शहाणपण आणि तुमचं भविष्य. त्यामुळे प्रत्येक पैशावर प्रेमाने, जबाबदारीने आणि शिस्तीने वागा. त्यामुळे तुम्ही पैशाला सेवक म्हणून वापराल तेव्हा तो राजा होईल, पण त्यावेळी तुम्ही पैशाचे गुलाम व्हाल तेव्हा तो तुम्हाला खेळवेल. स्वामी समर्थांची एक अत्यंत मार्मिक शिकवण येथे आठवते. धन हे हातात ठेवावं, डोक्यात नको, कारण जिथे डोक्यात धन शिरतं तिथे विचार संपतात. म्हणून शहाणपणा, आत्मविश्वासानं आणि सकारात्मक मनोवृत्ती आजचा आर्थिक दिवस जपा. काही अडचणी वाटली तर फक्त डोळे मिटून स्वामींना मनात सादर घ्या आणि बघा, मार्ग आपोआप सापडेल. आता आपण पाचवं पाहणार आहोत प्रेम संबंधाबद्दल. प्रेम हा विषय तितकाच सुंदर तितकाच नाजूक असतो. आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी प्रेमाच्या क्षेत्रात भावनिक ऊर्जा घेऊन आलेला आहे. विशेषतः चंद्र आणि शुक्र यांचे संयोग हे सूचित करतात की आज तुमच्या मनात अनेक भावना, प्रश्न, आठवणी आणि अपेक्षा यांचा प्रवाह सुरू राहील. ज्या गोष्टी तुम्ही आतापर्यंत मनात दडवून ठेवल्या होत्या त्या उघड व्हायची शक्यता आहे. प्रेमसंबंध असलेले कुंभ राशीचे लोक, जातक या विशेष जे अनेक दिवसांपासून आपल्या पार्टनर्सशी मनमोकळं बोलू शकले नाहीत, त्यांच्यासाठी आजचा दिवस भावनिक संवादाचा आहे. तुम्ही तुमच्या भावना जर शांतपणे, प्रेमाने आणि विश्वासाने व्यक्त करत असाल तर तुमच्या जोडीदाराचा प्रतिसादही तसाच मिळेल. जुन्या गैरसमजांवर पडलेली धूळ दूर होईल आणि नव्याने एकमेकांशी जुळवून घेण्याची संधी मिळेल. प्रेमात संवाद हा पूल असतो, तो दुरावा मिटवतो, विश्वास जोडतो. जे नातं हल्लीच सुरू झालं आहे त्यांच्या मनात आज एक वेगळी ओढ निर्माण होऊ शकते. तुमचं मन त्या व्यक्तीकडे अधिक आकृष्ट होईल आणि तुम्ही तुमच्या नात्यांसोबत अधिक वेळ घालवण्यासाठी इच्छा बाळगाल. ही भावना स्वाभाविक आहे, पण त्यामध्ये अधीरपणा किंवा अपेक्षाचं ओझं असेल तर ते नातं फार पुढे टिकत नाही. त्यामुळे तुम्ही जर प्रेमाची सुरुवातीच्या टप्प्यावर असाल तर संयम, समजूत आणि सन्मान या गोष्टींचं भान ठेवून खूप गरजेचं आहे. कुंभ राशीचे जे लोक दीर्घकाळापासून एकटे आहेत, त्यांच्या आयुष्यात आज सध्या कोणी नाही, त्यांच्यासाठी आजचा दिवस थोडा आत्मपरीक्षणाचा आहे. प्रेमाची गरज आहे का, की मी स्वतःला समजून घेण्याचा काळ आहे, असे प्रश्न मनात येऊ शकतात.
हे प्रश्न योग्य आहे. स्वामी समर्थ म्हणतात, प्रथम स्वतःशी प्रेम करा, मग दुसऱ्याच्या प्रेमाला स्थान द्या. यामुळे आजचा दिवस स्वतःच्या मनाशी मैत्री करण्याचा आहे. कदाचित आज तुम्ही जुने फोटो बघाल, एखादी जुनी आठवण उघडाल आणि हळवं व्हाल, पण ही भावना नैसर्गिक आहे. मी ती येऊ द्या. ती तुम्हाला अधिक संवेदनशील आणि प्रेम संपन्न बनवते. काही कुंभ राशीचे लोक प्रेमात अडचणीचा सामना करत आहेत. ब्रेकअप, विभक्त राहणे, संवादात ताणतणाव किंवा एकतर्फी भावना, अशा लोकांसाठी आजचा दिवस कठीण वाटू शकतो. पण हे लक्षात ठेवा, प्रत्येक नात्याचं एक कारण आणि काळ असतो. जर कोणी तुमच्या आयुष्यातून निघून गेलं तर ते त्याचं ध्येय पूर्ण करून गेलं आहेत आणि तुमचं ध्येय आहे स्वतःचं मन सावरणं. हे सोपं नाही, पण अशक्यही नाही. स्वामी समर्थांचं एक वाक्य इथे अत्यंत लागू होतं, जे जातं ते नवीन काही शोधण्यासाठी येण्यासाठीच जातं. नातं असेल, प्रेम असेल, माणसं असतील, त्यांच्या मागे धावू नका, कारण जे खरे आहेत ते परत येतं. म्हणून जे प्रेम गेलं आहे त्याच्यावर आस ठेवून बसू नका. त्याच्या मागे तुमचं मन, तुमचं आयुष्य पुन्हा सजवण्यासाठी उभं राहा. आता नवविवाहित किंवा विवाहित जोडप्यांविषयी बोलायचं झालं तर आजचा दिवस थोडा भावनिक चढउतारांचा असू शकतो. काही गोष्टी जशा मनासारख्या होतील तशाच काही गोष्टी मनाला दुखावणाऱ्या देखील असतील. पण ही नातं म्हणजे एक सुंदर दोरी आहे. ती ओढली तरी तुटते आणि जोडली आणि तरी सेल होते. यामुळे संवाद, संपर्पण आणि एकमेकांसाठी वेळ देणं अत्यंत महत्त्वाचे आहे. जे शक्य असल्यास आपल्या जोडीदारासोबत संध्याकाळी थोडा वेळ शांतपणे घालवावा. एकत्र जेवण करा आणि एखादी आठवण सांगा किंवा फक्त हातात हात घेऊन काही न बोलता बसून राहा. ते प्रेम असतं. प्रेम आणि आत्मविश्वास हे एकमेकांचे आधारस्तंभ आहेत. तुम्ही जर प्रेमात असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की ती मला पुरेसं प्रेम करत नाही, तर आधी स्वतःला विचारा की मी किती प्रेम देतो आहे. कारण स्वतःवर विश्वास आणि प्रेम नसताना इतरांकडून आपण अपेक्षा करतो आणि तिथूनच अपेक्षाभंग सुरू होतो. त्यामुळे आजचा दिवस स्वतःच्या प्रेमशक्तीवर विश्वास ठेवण्याचा आहे. आज कदाचित तुमच्या प्रेमात एखादी गोष्ट स्पष्टपणे बोलणं आवश्यक आहे. ती कितीही कठीण वाटली असली तरी गप्प बसण्यापेक्षा सांगणं कधीही चांगलं. कधीकधी मनात साचलेल्या भावना नातं बिघडवतात, पण त्या व्यक्त व्हायला लागल्या की एकमेकांना समजून घेणं शक्य होतं. यामुळे बोलताना शब्दांचा आदर ठेवा, पण मन मोकळं करा. एकत्र पुढे चालायचं असेल तर खरी भावना सांगणं गरजेचं असतं. तुमचं ग्रहमान हे दाखवतं की आज तुमच्या आयुष्यात एखादी जुनी प्रेम स्मृती परत येऊ शकते. कदाचित एखाद्या जुन्या मित्राचा मेसेज किंवा अचानक भेट. या गोष्टींना घाबरू नका. उलट एक स्मित हास्य देऊन त्यांचा स्वीकार करा. प्रत्येक आठवण तुमच्या आयुष्याचा भाग आहे, पण ती तुम्हाला रोखत असेल तर तिला आभार मानून सोडून द्या. जर एखाद्या व्यक्तीकडे मन उत्कृष्ट होत असेल पण अजून बोलण्यास धाडस जमलेलं नसेल तर आजची संधी योग्य आहे. एक साधा हसरा मेसेज, एक छोटासा नमस्कार हे सुरुवातीचे पाऊल ठरू शकतं. प्रेमात सर्वात मोठा धोका म्हणजे कधीच बोललेलो नाही म्हणून गमावलं. म्हणून स्वतःच्या भावनांचा अपमान न करता त्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. अपेक्षा न ठेवता, कारण प्रेम हे मागणं नसतं, ते देणं असतं. आजचा प्रेमाचा मंत्र आहे, स्वतःवर प्रेम करा, इतरांवर विश्वास ठेवा आणि नात्यांना जपण्यासाठी संवाद साधा. शेवटी जेव्हा काही समजत नाही तेव्हा फक्त डोळे मिटा आणि शांतपणे स्वामी समर्थांना म्हणा, स्वामी, माझ्या प्रेमात जर खरंच समाधान असेल तर मला मार्गदर्शन करा. माझं नातं टिकवण्यासाठी मला समज, संयम आणि साहस द्या. तुमचं मन शांत होईल आणि तुमच्या प्रेमाच्या वाटेवर तुम्हाला योग्य दिशा सापडेल. आता आपण 6 पाहणार आहोत भाग्याबद्दल. आजचा दिवस कुंभ राशीच्या लोकांसाठी भाग्य या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. आकाशात गुरु, शुक्र आणि चंद्र यांचा विशेष संयोग तयार होत आहे आणि त्यामुळे तो तुमच्या राशीच्या 9व्या स्थानावर प्रभाव टाकतो. 9वं स्थान म्हणजे भाग्यस्थान. त्यामुळे आजचं तुमचं नशीब फक्त चमत्कारच नाही तर अनेक गोष्टींमध्ये अप्रत्यक्षाती यश मिळवून देणार आहे. शक्यता, संधी आणि योग यांचा साक्षात्कार आज तुमच्या आयुष्यात होणार आहे. सकाळी उठल्यावर मनात जरा अनामिक सकारात्मकता जाणवेल, जणू काहीतरी शुभ होणार असल्याची एक असुप्त भावना. आणि हो, ती भावना व्यर्थ नाही. आज तुम्ही जिथे पाय ठेवाल तिथे कोणत्या तरी प्रकारचं समाधान, लाभ
किंवा चांगल्या बातम्याचं वलय असेल. भाग्याचा प्रभाव असा असतो की जिथे मेहनत थोडी कमी होते, जिथे नशीब हात देतं, पण हे नशीब त्यालाच साथ देतं जो आधी प्रयत्न करतो. त्यामुळे आजचा दिवस मला काही मिळेलच या अपेक्षेने नव्हे, तर मी जे करेन त्याचं यश मिळेल या दृष्टिकोनातून पाहायला हवा. काही कुंभ राशीचे लोक आज अचानक एखाद्या लॉटरी, इनाम, स्पर्धा किंवा सोशल मीडियावर एखाद्या ऑपॉर्च्युनिटीमधून काहीतरी जिंकण्याची शक्यता बाळगू शकतात. त्यामुळे अशा वेळी अति अभ्यास किंवा अंधश्रद्धेच्या आधारावर निर्णय घेऊ नका. पण जर एखादी गोष्ट तुमच्या अनुभवावर, ज्ञानावर आणि प्रयत्नावर आधारित असेल तर ती अवश्य करा. आज नशीब तुमच्या पाठीशी आहे. नोकरी, व्यवसाय किंवा वैयक्तिक आयुष्यात एखादं गुंतागुंतीचं काम जर अनेक दिवसांपासून अडकलेलं असेल तर आज त्या कामाला अचानक गती येऊ शकते. त्यासाठी योग्य व्यक्ती भेटू शकते. अचानक फोन, ईमेल किंवा मेसेज येऊ शकतो. जणू स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे राहून योग्य क्षण तुमच्यासाठी तयार करत आहेत. आजच्या नशिबाने काहीतरी शिकण्याची संधी देऊ शकते. तू एखादं पुस्तक, एखादं काहीतरी व्हिडिओ किंवा कुठेतरी आलेला सल्ला तुमचं संपूर्ण दृष्टिकोन बदलून टाकू शकतो. भाग्य केवळ धन किंवा लाभापुरतं मर्यादित नसतं. ते कधीकधी विचार, प्रेरणा आणि मार्गदर्शनाच्या स्वरूपातही येतं. शेतकरी, दुकानदार, छोटे उद्योजक किंवा फ्रीलान्स करणारे कुंभ राशीचे जातक आज काहीतरी नवीन मार्ग, ग्राहक किंवा ऑर्डर मिळवू शकतात. पण हे भाग्य त्यांनाच लाभेल जे आत्मविश्वासाने पुढे जातील. आज घरी बसून नशिबाची वाट बघणाऱ्यांना फारसं काही मिळणार नाही. विद्यार्थ्यांसाठी, परीक्षा देणाऱ्यांसाठी किंवा नोकरीच्या तयारीत असणाऱ्यांसाठी आजची सकाळ प्रेरणादायी ठरू शकते. अभ्यासात एकाग्रता वाढेल आणि मेंदू चपळ होईल. जर एखादी नवी संधी मिळाली, शिष्यवृत्ती, इंटर्नशिप किंवा अभ्यासाच्या संदर्भात, ती स्वीकारा. आजचं नशीब नवीन दार उघडण्याची ताकद ठेवतं. गुरुग्रह तुमच्या भाग्यस्थानात शुभ प्रभाव टाकतो आहे. हे सूचित करतं की आज तुमच्या जीवनात आध्यात्मिकतेचा, सकारात्मकतेचा आणि सौम्य निर्णयाचा प्रभाव वाढलेला असेल. तुम्ही पुढील कुठल्या मंदिरात, गुरुकुलात किंवा स्वामी समर्थांच्या देवत्वाच्या जागेवर गेलात तर तुम्हाला आतून मोठं समाधान मिळेल आणि अनेक अनुत्तरीचे प्रश्नांची उत्तरही. काही कुंभ राशीचे लोक आज अशा व्यक्तींना भेटतील जे त्यांचं नशीब बदलून टाकतील. ती व्यक्ती एखादा गुरु, मित्र, व्यावसायिक पार्टनर किंवा भावनिक आधार असलेली व्यक्ती असू शकते. या भेटी सध्याच्या वाटतील, पण त्याच्या परिणामातून तुमचं आयुष्य एक नवा वळण घेऊ शकतं. भाग्याचा एक अनोखा भाग म्हणजे एक योगायोग आणि योगायोगाच्या स्वरूपात काहीतरी विशेष घडू शकतं. जसं की कोणीतरी विसरलेली गोष्ट पुन्हा सापडणं, एखाद्या वडीलधाऱ्याची मदत मिळणं, एखादं चुकीचं काम योग्य दिशेला वळणं किंवा तुमच्या चुकीच्या निर्णयाला देखील यशाची झालर लागणं. तुमच्या भाग्याचं आज एक मोठं बळ म्हणजे स्वतःवरचा विश्वास. जेव्हा तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवता तेव्हा नशीबही तुमच्यावर विश्वास ठेवतं. जर दिवसाची सुरुवात मी करू शकतो, माझं भाग्य बदलू शकतं, स्वामी माझ्यासोबत आहेत, अशा सकारात्मक विचारांनी झाली तर नक्कीच आज काहीतरी विशेष घडेल. स्वामी समर्थ म्हणतात, भाग्य हे तुमच्या कृतीत असतं, तुमच्या मनात असतं. त्यांचं दार उघडायचं असेल तर प्रयत्नाची किल्ली वापरा. शेवटी गोष्ट लक्षात ठेवा, भाग्य हा केवळ एका दिवसाची खेळ नाही, पण काही दिवस असे असतात जे तुमच्या भाग्याच्या दारावर ठोठर मारतात आणि आज हा दिवस त्यातला एक आहे. याचा लाभ घ्या, विचार करा, कृती करा आणि नशिबावर विश्वास ठेवा. कारण जेवढं तुम्ही नशिबावर विश्वास ठेवता तेवढंच नशीब तुमच्यावर विश्वास ठेवतं. आता आपण 7वं पाहणार आहोत भावनांबद्दल. कुंभ राशीचे जातक हे बुद्धिमान, दूरदृष्टी ठेवणारे आणि स्वतंत्र विचारांचे असतात. पण आजचा दिवस यांच्या भावनिक जगाला खोलवर स्पर्श करणार आहे. तुमच्या अंतर्मनाच्या आज अनेक विचारांची घालमेल जाणवेल. काही जुनी आठवण, काही न सांगितलेली भावना, तर काही अस्वस्थ करणाऱ्या गोष्टी उगाच डोकं वर काढतील. त्या काही उठल्यावर एक थोडीशी बेचैनी वाटू शकते. असं वाटेल की काहीतरी राहून गेलंय, काहीतरी मनात आहे पण सांगता येत नाही. ही भावना सहज दुर्लक्षित करू नका. आपल्याला भावनांना समजून घेणं, त्याचं आदरपूर्वक स्वागत करणं हे एक प्रकारचं आत्मसन्मान आहे. आज चंद्र तुमच्या दादरस स्थानात भ्रमण करत आहे, त्यामुळे तुमचं मन थोडं विचारमग्न होणार आहे. जुन्या गोष्टी आठवतील, कदाचित एखादं हरवलेलं नातं, एखादं अधुरं स्वप्न किंवा जुनी चूक. पण लक्षात ठेवा, भावना म्हणजे फक्त दुःखाची छटा नसते, त्यात तर आपल्या जीवनाचा गाभा असतात.
जिथे प्रेम, विश्वास, समाधान आणि स्वतःची ओळख दडलेली असते. आज तुमच्या मनात एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल भावना उफाळून येतील. कदाचित ती व्यक्ती सध्या तुमच्या आयुष्यात नाही, पण तिची आठवण तुमच्या आत खोलवर रुजलेली आहे. अशा वेळी स्वतःला दोष देऊ नका. भावना म्हणजे आयुष्यातील रंग आहेत आणि काही रंग गडद असले तरी ते सुंदर असतात. काही कुंभ राशीचे लोक आज आत्मपरीक्षणाच्या अस्वस्थतेत जातील. मी खरंच सुखी आहे का? मी जे करतोय त्यातून समाधान मिळेल का? अशा प्रश्नांनी मग मन बेचैन होईल. पण हे प्रश्नच आपल्याला पुढच्या स्तरावर नेतात. त्यामुळे घाबरू नका, कारण ही भावना गुंतवणूक तुम्हाला स्वतःची खरी गरज, इच्छा आणि मार्ग शोधायला मदत करेल. प्रेम संबंधात असणाऱ्यांसाठी आजचा दिवस थोडा भावनिक चढउतार घेऊन येऊ शकतो. तुम्हाला वाटेल की तुमचा जोडीदार तुमचं मन समजून घेत नाहीये, पण त्याऐवजी तुमचे संवादाचे साधण्याचे प्रयत्न करा. कधी कधी माझं एक म्हणण्याऐवजी तुला काय वाटते असं विचारणं हेच नातं गहिरं करतं. कुंभ राशीच्या काही जातकांना आईवडिलांशी, घरच्यांशी किंवा भावंडाशी बोलताना मनातल्या भावना उफळून येतील. काही जणांना घरची आठवण येईल, तर काही जणांना घरातच एकटेपणाची जाणीव होईल. या क्षणी स्वतःला समजून घ्या. ही भावना क्षणिक आहे, पण तिचं अस्तित्व स्वीकारणं हेच खरं मानसिक बळ आहे. आज जर एखादी गोष्ट मनाला खोलवर लागली, कुणीतरी तुमचा अन्याय केला, तर लगेच रागवू नका. काही वेळ शांत बसा, श्वास घ्या आणि विचार करा, या भावनेचं मूळ काय आहे. तुम्ही जर याला समजून घेतलं तर त्या भावना तुम्हाला तोडणार नाही, उलटून समजून मजबूत बनवतील. अनेक कुंभ राशीचे लोक जे तोंडाने कमी बोलतात, पण मनात खोल भावना दडवून ठेवतात. आज त्या भावना ओसंडून वाहण्याची शक्यता आहे. एखाद्या गाण्यात, आठवणीत, जुन्या फोटोमध्ये किंवा स्वामी समर्थांच्या मूर्तीसमोर बसून तुमचं मन अचानक पाणावेल आणि ते ठीक आहे. भावना लपवणं म्हणजे स्वतःपासून पळणं, भावना ओळखणं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक असणं. आजचा दिवस तुमच्यासाठी असा एक संधी घेऊन येतो, इथे तुम्ही स्वतःच्या भावनांना स्वीकारू शकता, त्यांच्यावर प्रेम करू शकता आणि स्वतःला म्हणू शकता, हो मी थोडा भावनिक आहे, पण त्यामुळेच मी माणूस आहे. ही जाणीवच तुमच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते. काही कुंभ राशीचे लोक आज अशा विचारांमध्ये अडकू शकतात जिथे आयुष्य व्यर्थ वाटेल, प्रयत्न निर्थक वाटतील. पण या काळोख्या भावनांच्या आत एक लखलखता दिवा आहे, याचं नाव आहे आशा, आणि तीच आशा तुम्हाला पुढे नेऊन जाईल. म्हणून आज स्वतःला हे सांगायचं, मी ठीक आहे, मला वेगळं लागेल, पण काही मी बरं होईन. मी स्वतःला प्रेम करतो. काही वेळा भावनिक ताकद म्हणजे अश्रू लपवणं नसतं, तर जेव्हा डोळे भरून आले तरी आपण पुढे चालत राहतो, त्याचं नाव असतं शक्ती. आजच्या दिवशी जर तुम्ही मनभर काही फार गोंधळलेले वाटत असेल, तर काही वेळ ध्यान करा, एखादा सुगंध लावा, स्वामी समर्थांची मूर्ती समोर ठेवा आणि डोळे मिटून फक्त श्वास घ्या. तुम्हाला जाणवेल की तुमच्या भावनांचं ओझं थोडं हलकं झालं आहे. हे स्वामी समर्थांच्या आशीर्वादाचं सामर्थ्य आहे की ते अंतर्मनाच्या खोल अंधारात सुद्धा आशेचा दिवा लावतात. आता आपण 8वं पाहणार आहोत, प्रवासाबद्दल. आजचा दिवस कुंभ राशीच्या जातकांसाठी प्रवासाच्या दृष्टीने अनेक शक्यता घेऊन येतो. काही लोकांना, काही जणांना अचानक प्रवास करावा लागू शकतो, तर काहींना आधीपासूनच आखलेला प्लॅन शेवटी प्रत्यक्षात आणण्याची वेळ येईल. आजचा दिवस तुमच्या आयुष्यात एक नवीन संधी, नवीन दिशा दाखवणारा ठरू शकतो. विशेषतः जर तुम्ही कामाच्या किंवा शिक्षणाच्या संदर्भात प्रवास करत असाल तर. सकाळच्या एखाद्या फोन कॉलने, ईमेलने किंवा अचानक आलेल्या संधीने तुमचा दिवस बदलू शकतो. तुम्हाला एखाद्या महत्त्वाच्या ठिकाणी जायची संधी मिळेल, जिथे केवळ तुम्हाला अनुभव मिळणार नाही, तर तुमचं व्यक्तिमत्वही घडेल. हे प्रवास फक्त भौगोलिक नसेल, तर तो मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक पातळीवरही असेल. कामाच्या निमित्ताने किंवा व्यावसायिक विषयक प्रवास करणाऱ्या कुंभ राशीच्या जातकांसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. तुमचा संवाद, शिस्त आणि निर्णयशक्ती या प्रवासात ठळकपणे जाणवतील. तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात तिथे लोक तुमचं स्वागत करतील, आदर करतील आणि कदाचित नवीन संधीही उघडतील. विद्यार्थी किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या कुंभ राशीच्या तरुणांसाठीही आजचा दिवस लाभदायक आहे. जर तुम्ही शिक्षणासाठी बाहेरगावी जायचा विचार करत असाल, तर आज माहिती गोळा करण्याची किंवा निर्णय घेण्याची अनुकूल वेळ आहे. तुम्हाला चांगली माहिती मिळेल आणि योग्य ठिकाण निवडण्यास मदत होईल. परंतु प्रवास करताना थोडं सावध राहणं गरजेचं आहे. वाहन चालवताना काळजी घ्या, विशेषतः जर तुम्ही स्वतः गाडी चालवत असाल.
कोणत्याही घाईगडबडीत सिग्नल तोडणं किंवा थोडं धाडस करणं याचा परिणाम गंभीर होऊ शकतो. त्यामुळे पूर्ण शिस्तबद्ध प्रवास करणं आणि योग्य सुरक्षा वापरणं याचा नक्की विचार करा. काही कुंभ राशीच्या लोकांना आज धार्मिक किंवा आध्यात्मिक प्रवासाची प्रेरणा मिळू शकते. एखादा मंदिर, मठ किंवा स्वामी समर्थांच्या स्थानाला भेट देण्याची संधी उद्भवेल. अशा प्रवासात केवळ शरीर नव्हे तर आत्माही शांतता अनुभवतो. जर शक्य असेल तर आज एखाद्या पवित्र स्थळाला भेट द्या. ते तुमच्या मनात एक वेगळं समाधान निर्माण करेल. कुटुंबासोबत प्रवास करण्याचीही शक्यता आहे. विशेषतः जर तुम्ही अनेक दिवसांपासून वेळ न दिला असेल तर आजचा दिवस जवळच्या लोकांसोबत वेळ घालवण्यासाठी उत्तम आहे. एखादा छोटा सहलीचा प्लॅन, ड्राईव्ह किंवा फक्त निसर्गाचा फेरफटका हे तुमच्या नात्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करू शकतं. आज तुमच्या प्रवासात अनपेक्षित अडथळे येऊ शकतात, जसं की गाडी वेळेवर न मिळणं, ट्रॅफिक किंवा तांत्रिक अडचणी. पण या अडचणींनी त्यातून जाऊ नका. त्याऐवजी या प्रसंगाकडे कधी शिकवण देणारा अनुभव म्हणून बघा. काही वेळा नियती आपल्याला थांबवते, कारण तिला आपल्यासाठी काही वेळ ठरवायचं असतं. त्यामुळे आता तुम्ही स्थलांतराचा विचार करत असाल, म्हणजेच नोकरी, व्यवसाय किंवा वैवाहिक कारणामुळे तुम्ही शहरात जाण्याचा विचार करत असेल तर आजचा दिवस त्या विचारांना स्पष्ट तुमचं रूप देण्याचं आहे. अभ्यास करा, त्या ठिकाणाबद्दल माहिती मिळवा आणि मनात एक सुस्पष्ट ठिकाणाजवळ दृष्टिकोन तयार करा. स्वामी समर्थांची कृपा असल्यामुळे तुम्ही योग्य निर्णय घ्याल. परदेश प्रवासाची स्वप्न पाहणाऱ्यांसाठी सुद्धा आजचा दिवस आश्वासक आहे. एखादा महत्त्वाचा ईमेल, अपॉइंटमेंट किंवा माहितीपूर्ण फोन कॉल येण्याची शक्यता आहे. तुमचं स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी हा एक टप्पा ठरू शकतो. जरी लगेच विजा, तिकीट किंवा संधी मिळाली नाही तर ते बीज आज पेरलं जाईल. प्रवासाच्या तयारीसाठी आजचा देणं उपयुक्त ठरेल. बॅग पॅक करणं, कागदपत्र नीट लावणं, तिकीट तपासणं किंवा सामानात स्वामी समर्थांची मूर्ती, फोटो किंवा शुभचिन्ह ठेवणं हे सगळं तुमच्या प्रवासाला एक सकारात्मक दिशा देईल. कारण विश्वास आणि श्रद्धा यांच्याशिवाय कुठलाच प्रवास परिपूर्ण होत नाही. आजचा प्रवास तुमच्यासाठी एखादी नवीन ओळख होण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती तुमच्या विचारधारेशी जुळणारी असेल, कदाचित मित्र, सहकारी किंवा भविष्यातील बिझनेस पार्टनर. यामुळे प्रवास करताना उघडे मन ठेवा, लोकांशी संवाद साधा आणि नवे विचार ऐकायला तयार राहा. आजचा दिवस तुम्हाला अंतर्मनातूनही एक प्रवासाला घेऊन जाईल आणि एक अशीच वाट जिथे तुम्ही स्वतःला शोधाल, स्वतःच्या अंतराशी संवाद साधाल आणि स्वतःचा प्रवास मनाची गती वाढते आणि आत्म्याची शांती वाढेल. ध्यान, जप किंवा एखादी शांती जागा यांचा उपयोग करून हे साध्य करता येईल. एकूणच आजचा प्रवास फक्त शरीराच्या हालचालीचा नसून तो आत्म्याच्या प्रगतीचा दिवस आहे. प्रत्येक क्षणात, प्रत्येक वळणावर स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्या सोबत असला आहे हे लक्षात ठेवा. आता आपण 9 पाहणार आहोत रंगांबद्दल. आजचा दिवस रंगाच्या दृष्टिकोनातून कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप खास आहे. प्रत्येक रंगाची एक खास ऊर्जा असते. रंग फक्त आपल्या डोळ्यांना सुकवणारे नसतात, तर ते आपल्या मनात एक शरीर आणि विचारांवर खोल परिणाम करतात. आजच्या दिवशी तुमच्यासाठी शुभ ठरणारा रंग आहे निळा आणि याच्या विविध छटा, जसे की गडद निळा, निळसर राखाडी किंवा समुद्रासारखा खोल निळा. निळा रंग म्हणजे स्थिरता, शांतता, आत्मविश्वास आणि स्पष्ट विचारशक्ती. जेव्हा तुम्ही हा रंग परिधान करता तेव्हा तुमच्या आजूबाजूला एक विशिष्ट प्रकारची सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. आजचा दिवस असा आहे की तुम्हाला तुमच्या मनात खूप विचार येतील, निर्णय घ्यावे लागतील, स्वतःची भूमिका स्पष्ट करावी लागेल. अशा वेळी निळा रंग तुमच्या विचारांना स्थैर्य आणि स्पष्टता देईल. तुमच्या घरात किंवा ऑफिसमध्ये निळ्या रंगाचे कपडे, निळ्या रंगाची वही, पेन किंवा एखादी मोबाईल कव्हर वापरणं हे देखील तुमच्यासाठी शुभ ठरेल. जेव्हा तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या मीटिंगला जात आहात किंवा कोणत्या महत्त्वाच्या निर्णयासाठी बोलणी करत आहात तेव्हा निळ्या रंगाची उपस्थिती तुमच्या व्यक्तिमत्वात गंभीरपणा आणि विश्वासार्हता आणेल. ज्याचं मन अलीकडे अस्थिर वाटतंय, विचारांमध्ये गोंधळ आहे, त्यांनी आज निळ्या रंगाचा वापर करून पाहावा. सकाळी उठल्यानंतर निळ्या रंगाचा कपडा परिधान करा. निळ्या रंगाचं दुपट्टे वा अंगळवळणी वस्त्र घ्या. हे तुमच्या मनाला शांती देईल. विशेषतः ध्यानधारणा करताना निळ्या रंगाचे वातावरण असणं म्हणजे निळा दिवा, पडदे किंवा भिंती, यामुळे तुमच्या अंतर्मनाची गती नियंत्रित होते.
निळा रंग आणि कुंभ राशी यांचं एक विशेष नातं आहे. कुंभ राशीचा अधिपती ग्रह शनी आहे आणि शनी शांततेचा, विचारांचा, संयमाचा आणि नियमाचा नियमित प्रतीक आहे. त्यामुळे निळा रंग शनीच्या ऊर्जेशी सुसंगत आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही निळ्या रंगाशी जोडता तेव्हा तुम्हाला एक शनीच्या आशीर्वादाला आमंत्रण देता. आणि आजच्या दिवशी हा रंग केवळ मानसिक स्थैर्य देणार नाही तर शारीरिक शांतही प्रदान करेल. आर्थिक निर्णय घेणाऱ्या कुंभ राशीच्या व्यक्तींनी देखील आज निळा रंग आपल्या जवळ ठेवावा. तो तुम्हाला योग्य गोष्टी लक्षात ठेवायला मदत करेल. विशेषतः गुंतवणूक, करार किंवा व्यवहार करताना निळा रंग एक प्रकारचा गाईड ठरेल. तुम्हाला कोणत्या संधी घ्याव्यात, कोणत्या टाळाव्यात हे समजायला मदत होईल. प्रेमाच्या बाबतीतही निळा रंग आज तुमच्यासाठी शुभ असेल. जर तुमचं नातं सध्या अस्थिर आहे, संवाद कमी झाला आहे किंवा गैरसमज वाढेल आहेत, त्यामुळे जर निळा रंग तुमच्यासाठी शांत संवाद पुनरुत्थित करेल. आपल्या प्रिय व्यक्तीला निळ्या रंगाचा काहीतरी भेट द्या, जसं की एखादा स्कार्फ, पेन, किचेन किंवा कार्ड. हे लहानसं पाऊल तुमच्या नात्याला नवं वळण देईल. निळ्या रंगाचा आणखी एक सुंदर पैलू म्हणजे तो अंतर्मुख करतो. आज तुमचं मन खूप गोष्टीत गुंतलेलं असेल. आयुष्य, नातं, पैसा, करिअर, यश, अपयश या सगळ्यांचा गुंता तुमचं मन थकलंय असं वाटत असेल. अशा वेळी निळ्या रंगाच्या समोर शांतपणे बसून डोळे बंद करून 5 मिनिटं श्वासावर लक्ष केंद्रित करा. मनात स्वामी समर्थांची प्रतिमा आणा आणि त्यांच्या चरणावर निळ्या फुलांचा नैवेद्य अर्पण करा असल्याचा भाव ठेवा. तुम्हाला अतिशय खोल पातळीवर ऊर्जा जाणवेल. आजचा दिवस तुम्ही स्वप्नांच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी वापरणारा असाल तर निळा रंग त्या स्वप्नांना दिशा दाखवेल. नवीन योजना आखताना, स्वप्न लिहिताना किंवा विजन बोर्ड तयार करताना निळ्या रंगाचा वापर करा. त्यातून उत्पन्न होणारी शांतता आणि स्पष्टता तुमचं ध्येय ठरवायला मदत करेल. काही कुंभ राशीचे लोक आज थोडे भावनिकदृष्ट्या अस्थिर असतील. जुन्या आठवणी, न संपलेले संवाद, न मिळालेले प्रेम अशा गोष्टी मनात खूप काही हलवून टाकतात. अशा वेळी निळा रंग एक उपचार ठरवतो. तो नात्यांमध्ये नवचैतन्य आणतो. तो मनाला सावरतो. तो आतल्या त्रासांना शांत करतो. म्हणून जिथे शक्य असेल तिथे निळा रंग आज तुमच्या सोबत ठेवा. आज ज्या ठिकाणी तुम्ही जाल तिथे जर निळ्या रंगाचं दृश्य असेल, जसं की आकाश, समुद्र, धबधबा, पाण्याचा स्रोत, तर तिथे थोडा वेळ थांबा. डोळ्यांनी त्या रंगाला पिऊन घ्या आणि त्या निळा रंग तुम्हाला जे सांगतोय ते ऐका. तो म्हणतो, शांत हो, गोंधळ सोड, दिशा स्पष्ट आहे, फक्त विश्वास ठेव. काही जणांना एखादं आज महत्त्वाचं पत्र, कॉल किंवा ईमेल येण्याची शक्यता आहे, ज्या गोष्टीसाठी तुम्ही खूप दिवस वाट पाहत होता. अशा वेळी जर तुमच्यासोबत निळा रंग असेल तर त्या बातमीचा परिणाम अधिक सकारात्मक होईल. कारण निळा रंग सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो. शेवटी निळा रंग म्हणजे आशा, निळा रंग म्हणजे आकाश. हे असीम आहे जे न थांबणार आहे आणि सदैव उंच जाण्याची प्रेरणा देतं. आणि तुमचं जीवन, तुमचा दिवस आणि तुमचं मन या सगळ्यांमध्ये निळ्या रंगाचा स्पर्श असतो. म्हणजे तुमची दिशा, गती आणि ऊर्जा सगळं योग्य राहील. आता आपण 10वं पाहणार आहोत अंकांबद्दल. जसं की प्रत्येक रंगाचं, ग्रहांचं आणि वेळेचं महत्त्व असतं, तसं अंकाचं देखील आपल्या आयुष्यात मोठा प्रभाव असतो. अंक केवळ आकडे नसून त्यांच्या मागे अशी ऊर्जा आणि शक्ती असते जी आपल्याला जीवनाच्या वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये परिणाम करते. कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस त्यांच्या भाग्याचा आणि योगाचा अंक ओळखून त्याचा योग्य उपयोग करण्याचा आहे. त्यामुळे आजच्या दिवशी तुमच्यासाठी शुभ अंक आहे 7. 7 हा अंक प्राचीन काळापासून ज्ञान, ध्यान, आध्यात्मिकता आणि अंतर्मुखतेचा प्रतिनिधित्व मानला जातो आहे. हा अंक आपल्या मनाला वेगळ्या दिशेने घेऊन जातो. तो केवळ बाह्य जगातल्या गोष्टींकडे लक्ष देत नाही तर आतल्या विचारांमध्येही खोलवर डोकवायला लावतो. 7 हा अंक तुम्हाला जीवनातील गूढ गोष्टी उलगडण्यास प्रवृत्त करतो. तुमच्या अंतर्मनाशी संपर्क साधायला मदत करतो. आज तुमच्या आयुष्यात 7 अंकाचा प्रभाव फार चांगल्या प्रकारे जाणवेल. जे काम आधी गोंधळलेले होते ते आता स्पष्ट होणार आहे. जे निर्णय तुम्हाला घ्यायचे होते पण ते आता मनात शंका होती ते आता सोपे होईल. 7 अंकाचा प्रभाव असलेल्या दिवशी मन थोडं शांत, संयमी आणि स्थिर राहते, ज्यामुळे स्वभावाच्या महत्त्वाच्या बाबतीत चांगले विचार करता येतात. करिअरमध्ये 7 अंक तुम्हाला वेगळ्या संधी दाखवेल. जर तुम्ही कोणत्याही क्षेत्रात नवीन प्रोजेक्टवर काम करत असाल
तर आज 7 अंकाचा योग्य वापर केल्यास तुमच्या सर्जनशीलता चालना देईल. नवीन कल्पना आणि योजना मनात येतील आणि त्या यशस्वी होण्याची शक्यता वाढेल. तुमची बुद्धिमत्ता आणि निरीक्षण शक्ती वाढेल, ज्यामुळे तुमचं काम इतरांपेक्षा वेगळं आणि प्रभावी ठरेल. शिक्षण, संशोधन किंवा कुठल्याही प्रकारच्या मनोवैज्ञानिक अभ्यासात 7 अंकाचा प्रभाव फार फायद्याचा ठरतो. आज जर तुम्ही काही नवीन गोष्टी शिकणार असाल अथवा अभ्यास करत असाल तर 7 अंक तुम्हाला लक्ष केंद्रित करण्यात आणि काही माहिती नीट समजून घेण्यास मदत करेल. यातून तुम्ही अनेक प्रश्नांची उत्तरे शोधू शकता आणि तुमच्या ज्ञानात भर घालू शकता. ध्यानाच्या बाबतीत 7 अंक तुमच्यासाठी सावधगिरीचा सूचक आहे. तुमचे आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. कोणत्याही गुंतवणुकीसाठी जास्त धाडस दाखवू नका, पण योग्य अभ्यास करून शहाणपणाने पाऊल टाका. 7 अंक तुम्हाला सांगतो की जितकं शक्य तितकं तपशीलवार माहिती मिळवा. शक्यतो शोधा आणि ओळखा आणि त्यानुसार निर्णय घ्या. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता आहे, पण 7 अंकाच्या शांतीमुळे तुम्ही तो व्यवस्थित हाताळाल. प्रेम आणि नात्यांच्या बाबतीत 7 अंकाचा प्रभाव खूप संवेदनशील आणि भावनिक आहे. आज तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीशी खोल संवाद साधता येईल. तुमच्या भावना समजून घेणं आणि व्यक्त करणं सोपं होईल. काही जुन्या गैरसमज दूर होतील आणि नात्यांमध्ये नवीन मिठास येईल. 7 अंकाची ऊर्जा तुमच्या मनातील प्रेम अधिक प्रगल्भ आणि समर्पित करेल. आरोग्याच्या दृष्टीने 7 अंक शरीरातील मानसिक ताण कमी करतो. ध्यान, योग किंवा कुठलेही मानसिक व्यायाम आज तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरतील. 7 अंक तुमचं मन शांत ठेवण्यास मदत करतो आणि त्यामुळे शरीराला देखील आराम मिळतो. अशा दिवसांमध्ये शरीराला जास्त विश्रांतीची गरज असते. यामुळे पुरेशी झोप घ्या आणि ताणतणाव दूर करण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. भाग्याच्या बाबतीत 7 अंक तुमच्यातील अंतर्गत विश्वास वाढवतो. शक्यतो आज तुमचा भाग्याचा प्रवाह तुम्हाला नवं काही शिकवेल, नवं मार्ग दाखवेल. नवीन संधी तुमच्या वाटेवर येतील, पण त्यासाठी सावधगिरी आणि शहाणपणा आवश्यक आहे. 7 अंकाचा अर्थ असा आहे की भाग्यावर अवलंबून राहू नका, पण तुमचा प्रयत्न आणि मनोबल जपून ठेवा. भावनाच्या बाबतीत 7 अंक मनाला स्थिरता देतो. तुमच्या मनात येणाऱ्या वेगवेगळ्या भावना, चिंता, प्रेम, आनंद, दुःख यामध्ये 7 अंक तुमच्या मनाला संतुलन साधायला मदत करतो. त्यामुळे तुम्ही कोणत्या प्रसंगाला जास्त भावनिक किंवा अतिशय उदासीन न होता समजूतदारपणे तोंड देऊ शकाल. प्रवासाच्या बाबतीत 7 अंक सूचित करतो की ज्या प्रवासासाठी तुम्ही योजना करत आहात तो काळजीपूर्वक ठरवा. प्रवासात अचानक काही अडचणी येऊ शकतात, पण 7 अंकाचा प्रभाव तुम्हाला त्या अडचणींना सामोरे जाण्याची ताकद देईल. लांबच्या प्रवासापेक्षा लहान प्रवास अधिक जास्त फायद्याचा ठरू शकतो. प्रवासादरम्यान नवनवीन अनुभव घेता येतील, जे तुमच्या आयुष्यात नवी उमेद आणि ऊर्जा घेऊन येतील. शेवटी 7 अंक तुमच्या आयुष्यातील एक प्रकारची आध्यात्मिक ऊर्जा वाढवतो. हा अंक तुम्हाला तुमच्या अंतर्मनाशी जोडतो, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जीवनातील खऱ्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करू शकता. आजच्या दिवशी 7 अंकाचा प्रभाव घेऊन तुम्ही आपल्या आयुष्यातील नवीन दिशा देऊ शकता. आता आपण 11वं पाहणार आहोत, जे शेवटचं आहे, रत्नांबद्दल. रत्न हे फक्त दागिने नव्हे, तर आपल्या ग्रहांच्या भावनांना सशक्त करणारे महत्त्वाचे साधन असतात. प्रत्येक राशीसाठी वेगवेगळे रत्न शुभ व भाग्यवर्धक मानले जातात. कुंभ राशींसाठी आजचा दिवस खास आहे, कारण योग्य रत्न धारण केल्यास तुमच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होण्यास मदत होईल. तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि जीवनात सकारात्मक बदल होतील. आजच्या दिवशी कुंभ राशींसाठी शुभ रत्न आहे नीलम. नीलम हा रत्न शनी देवाचा प्रतिनिधित्व मानला जातो आणि शनी ग्रह कुंभ राशीवर खोल परिणाम करतो. नीलम रत्न धारण केल्याने शनी ग्रहाचे नकारात्मक प्रभाव कमी होतात, मनाला स्थिरता येते आणि आयुष्यातील अडचणी कमी होतात. शनी ग्रह हा कर्मफलकारक ग्रह आहे. याचा प्रभाव जीवनातील परिश्रम, संघर्ष आणि कष्टांशी संबंधित आहेत. योग्य प्रकारे नीलम रत्न घालून तुम्ही शनी ग्रहांशी समन्वय साधू शकता, ज्यामुळे तुमचे कार्य सहज होईल. आज जर तुम्ही नीलम रत्न धारण करण्याचा विचार करत असाल तर लक्षात ठेवा की तो योग्य तज्ञांच्या सल्ल्यानेच घ्या. हा रत्न स्वतःवर सारखा परिणाम करत नाही, म्हणून तुम्हाला तुमच्या जन्मकुंडलीनुसार व शनी ग्रहाच्या स्थितीनुसार हे ठरवणं आवश्यक आहे.
नीलमरत्न धारण केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळेल, कामात स्थिरता येईल आणि शारीरिक आजारपणापासून बचाव होईल. नीलमरत्नाचा सकारात्मक परिणाम तुम्हाला आर्थिक क्षेत्रात दिसेल. जे व्यवसाय, उद्योग किंवा करिअरमध्ये अडचणी येत होत्या त्या कमी होतील. आर्थिक संधी अधिक स्पष्ट होतील आणि तुम्ही तुमच्या मेहनतीचे चांगले फळ मिळवू शकाल. ज्यांनी गुंतवणूक केली आहे किंवा कोणतेही महत्त्वाचे आर्थिक निर्णय घ्यायचे आहेत त्यांनी नीलम धारण करून त्यावर विश्रांतीने विचार करणे अत्यावश्यक आहे. यामुळे तुमच्या आर्थिक निर्णयामध्ये धोका कमी होईल. आरोग्याच्या बाबतीत नीलमरत्न हा विशेषतः फायदेशीर ठरतो. तो रक्ताभिसरण सुधारतो, स्नायूचे आणि हाडांचे स्वास्थ्य राखतो आणि मानसिक ताणतणाव कमी करण्यास मदत करतो. जर तुम्ही लांबचा प्रवास, मानसिक त्रास किंवा चिंता अनुभवत असाल तर नीलमाचा प्रभाव तुम्हाला आराम आणि शांती देईल. योग किंवा ध्यान करताना हा रत्न तुमच्या ऊर्जा पातळीला वाढवण्यास मदत करतो. प्रेम आणि नात्यांमध्ये नीलमरत्न सकारात्मक बदल घडवून आणतो. जोडीदाराशी किंवा नात्यातील इतर लोकांशी तुमचा संवाद सुधारतो. मनातील गैरसमज दूर होतात आणि प्रेम अधिक प्रगल्भ व समर्पित होते. नीलममुळे तुम्ही अधिक संवेदनशील आणि समजूतदार बनाल, ज्यामुळे नात्यांमध्ये स्थिरता येईल. कुंभ राशीच्या लोकांसाठी हा रत्न नात्यांमध्ये नवजीवन घेऊन येणारा ठरतो. भावनांच्या बाबतीत नीलमरत्न तुमच्या मनाला स्थिरता देतो. ज्यांचा आवेश किंवा वेगवेगळ्या भावना नियंत्रित करता येत नाही त्यांच्यासाठी हा रत्न विशेष उपयोगी ठरतो. तुमच्या भावनांना समतोल राखण्यास नीलमरत्न मदत करतो, ज्यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत संयम राखू शकता आणि शहाणपणाने निर्णय घेऊ शकता. प्रवासाच्या संदर्भातही नीलमरत्न फायदेशीर आणि लाभदायक ठरतो. ज्या प्रवासात तुम्ही सहभागी होणार आहात त्या प्रवासात सुरक्षितता व सुखशांती मिळेल. व्यावसायिक प्रवास असो किंवा व्यक्तिगत प्रवास, नीलमरत्न तुमच्या संचारांसाठी अनेक प्रकारचं कवच असेल. प्रवासात अनपेक्षित अडचणी कमी होतील आणि तुम्हाला यशस्वी अनुभव मिळेल. आजच्या काळात नीलमरत्न केवळ दागिन्यांच्या स्वरूपात नाही तर कधीकधी टोपण नावाने किंवा धूम या मंत्रसाधनेच्या काळातही वापरलं जातो. यामुळे तुमच्या मनाच्या आणि शरीराच्या ऊर्जेला एक संतुलन सुधारता येते आणि तुम्ही तुमच्या कर्मभूमीवर यशस्वी होण्याची नीलमरत्नाचा आधार घेऊ शकता. शेवटी नीलमरत्न हा एक रत्न तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी देखील उपयुक्त आहे. तो तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधण्यास मदत करतो, जीवनातील ध्येय स्पष्ट करतो आणि मनाला जागृत करतो. जर तुम्ही ध्यानधारणा करत असाल तर नीलमाच्या स्पर्शाने तुमचे ध्यान अधिक प्रभावी होईल. कुंभराशीच्या लोकांसाठी आजच्या नीलमरत्नाचा योग्य वापरून तुम्ही आपले जीवन अधिक सुसंवादपूर्ण, यशस्वी आणि शांततेने भरलेले बनवू शकतात. कोणत्याही महत्त्वाच्या निर्णयापूर्वी रत्नधारणेबाबत तज्ज्ञानाचा सल्ला घेणं आवश्यक आहे, पण या दिवशी नीलमाची ऊर्जा तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल. तर मित्रांनो, आजचं राशी भविष्य इथेच संपतं, पण लक्षात ठेवा प्रत्येक दिवस नवी संधी घेऊन येतो, कारण दररोज आपण इथेच एकत्र भेटणार आहोत स्वप्नांकडून यशाकडे वाटचाल करण्यासाठी. जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या ज्ञानीगुरु चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर चला मग उद्याच्या नव्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. श्री स्वामी समर्थ.